नमस्कार मुलांनो, इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील प्रकरण दुसरे वास्तव संख्या आपण आज अभ्यासणार आहोत। मागील इयत्तांमध्ये आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, वास्तव संख्या कोणत्या आहेत त्या पाहिल्या आहेत। त्याची आपण थोडक्यात उजळणी करूया। नैसर्गिक संख्या संच म्हणजे n आपण त्याला म्हणतो। या कोणत्या आहेत? 1, 2, 3, स्वल्पविराम 4। मोज संख्या सुद्धा आपण ह्याला म्हणतो। हा नैसर्गिक संख्यांचा संच आहे। पूर्ण संख्या संच म्हणजे W हा 0, 1, 2, 3, 4 या पद्धतीने लिहिला जातो। आणि नंतर पूर्णांक संख्या संच I म्हणजे जे संख्या रेषावर ज्या संख्या असतात त्यांना पूर्णांक संख्या संच असं आपण म्हणतो। याच्यानंतर येतात परिमेय संख्या संच। आता परिमेय संख्या कशाला म्हणतात? अंश आणि छेदयुक्त संख्या ज्या असतात त्यांना आपण परिमेय संख्या संच असं म्हणतो। म्हणजे त्याची व्याख्या P/Q स्वरूपात असणाऱ्या संख्या। P आणि Q हे काय असतात? इंटिजर्स असतात, पूर्णांक असतात, म्हणून P आणि Q हे पूर्णांक संख्यांचा घटक आहे म्हणायचं। फक्त या ठिकाणी एक अट, Q हा 0 नकोय। Q 0 असेल तर आपल्याला काय होईल? समजा 3/0 तर कोणत्याही संख्येला 0ने भागता येत नाही। 0ने भागल्यानंतर ह्याचं उत्तर अनंतापर्यंत येतं। ह्याचा भागाकार आपल्याला सांगता येणार नाही। त्यामुळे Q बरोबर Q नॉट इक्वल टू 0 या ठिकाणी हवा आहे। आणि या सगळ्या संख्यांचा, या सगळ्या संख्या संचांचा ज्याच्यामध्ये समावेश होतो त्याला वास्तव संख्या असं म्हणतात। याच्यामध्ये आणि अपरिमेय संख्या येतात। त्या अपरिमेय संख्या कोणत्या आहेत त्या पुढे आपण पाहणार आहोत। इयत्ता 6वी मध्ये तुम्ही परिमेय संख्यांमधील लहान मोठेपणा 6वी किंवा 7वी मध्ये पाहिले असेल। परिमेय संख्यांमधील लहान मोठेपणा म्हणजे कोणती संख्या लहान आहे, कोणती मोठी आहे। पूर्णांक संख्यातला लहान मोठेपणा तुम्ही सहज सांगू शकता। जी ऋण संख्या असते ती काय असते? धन संख्येपेक्षा लहान असते। परंतु परिमेय संख्या एखादी समजा 3/2 आणि 5/2 या दोन परिमेय संख्या आहेत। याच्यामधील लहान मोठेपणा सांगण्यासाठी आपण काय करतो? त्यांच्या अंशांची तुलना करतो। हा अंश 3, 5 पेक्षा लहान आहे म्हणजे 3/2 ही संख्या काय आहे? 5/2 पेक्षा लहान आहे। या ठिकाणी छेद समान आहे त्यामुळे आपण अंशांची तुलना केली। अंश कोणता लहान आहे त्याच्यावरून ठरवलं। पण जर छेद समान नसेल तर ह्या दोन परिमेय संख्या आहेत बघा, 3/7 आणि 9/2। या ठिकाणी कोणती परिमेय संख्या लहान आहे, कोणती मोठी आहे हे मला सांगायचं असेल तर आपण काय करतो? एकतर छेद समान करून घेतो। हा इथं छेद 7 आहे, याचा 2 आहे। छेद समान करून घ्यायचा आणि दोघांमध्ये मग अंशांची तुलना करून सांगायचं कोणती लहान आहे, कोणती मोठी आहे। या ठिकाणी छेद समान करून घेते मी। इथं 7ला 2 ने गुणूया म्हणजे 7 दूने 14 होतील, तर 2ला 7 ने गुणूया। छेद समान करण्यासाठी पहिल्या संख्येला मी 2/2 ने गुणलं, ते आली 6/14। दुसऱ्या संख्येला 7/7 ने गुणलं, ते आलं 63/14। याच्यामध्ये 6 ही संख्या काय आहे? लहान आहे 63 पेक्षा। त्यामुळं ही पहिली संख्या आहे दुसऱ्या संख्येपेक्षा लहान आहे। ही च्यापेक्षा लहान आहेचं चिन्ह आहे। तर हाच परिमेय संख्यांमधील लहान मोठेपणा सांगण्यासाठी काही नियम आहेत। कोणते नियम आहेत ते आपण बघूया। समजा A/B आणि C/D या दोन परिमेय संख्या आहेत। या दोन परिमेय संख्या आहेत। या ठिकाणी B आणि D नॉट इक्वल टू 0 हवाय आपल्याला। मग काय पहिला नियम काय आहे? जर AD बरोबर BC असेल तर काय असते? A/B बरोबर C/D। म्हणजे हा तिरकस गुणाकार आणि ह्या तिरकस गुणाकाराबरोबर असेल तर पहिली परिमेय संख्या आणि दुसरी संख्या हे समान असतात, बरोबर इक्वल टू। जर AD इज लेस दॅन BC असेल तर A/B इज लेस दॅन C/D। तिसरा नियम काय आहे? जर AD इज ग्रेटर दॅन BC असेल तर या ठिकाणी A/B इज ग्रेटर दॅन C/D।
तर ए छेद बी ही संख्या सी छेद डी पेक्षा मोठी असते. थोडक्यात आपण हे नियम समजावून घेऊया. बघा, 3/5 ही एक परिमेय संख्या आहे आणि 7/9 ही दुसरी परिमेय संख्या आहे. याच्यामध्ये मला हा ए छेद बी हा सी छेद डी आहे असं समजूया आपण. या ठिकाणी तिरकस गुणाकार करा. 3 × 9 बरोबर किती येतात? 27 आणि 7 × 5 येतात 35. म्हणजे 3 × 9 ही संख्या 27 ही काय आहेत? 35 पेक्षा लहान आहेत. 27 ही संख्या 35 पेक्षा लहान आहे. ही 4 पेक्षा लहान. म्हणजेच पहिलं गुणोत्तर 3/5 परिमेय संख्येचे दशांश रूप सुद्धा काढायला तुम्ही पाहिलेलं आहे. परिमेय संख्येचे दशांश रूप म्हणजे काय? समजा 7/2 ही एक परिमेय संख्या आहे. याचं दशांश रूप काढायचं म्हणजे काय? या 7ला भागायचं. कशाने? 2. म्हणजे 7/2. 7ला 2नी भागल्यावर काय येतील? 2×6. बाकी एक उरली, वर 0 घेतले त्यामुळे दशांश चिन्ह द्या इथं. 2×5 बाकी 0 आली. भागाकाराची क्रिया या ठिकाणी पूर्ण झाली. म्हणजे ह्या 7/2चं हे दशांश रूप आलं 3.5. ही बाकी 0 आल्यामुळे या ठिकाणी काय झालेलं आहे? हे खंडित दशांश रूप आहे. काय आहे? खंडित दशांश रूप आपण याला म्हणतो. दुसरी परिमेय संख्या बघूया. 7/3. 7ला या ठिकाणी काय करायचंय? 3नी भागायचे. 3 × 2 = 6. बाकी 1 आली. वरती 0 घेतलं. दशांश चिन्ह द्या. 3×3 = 9. पुन्हा बाकी 1 आली. पुन्हा 3चा भाग लागेल. अशा पद्धतीने पूर्ण भाग केव्हा जाणार नाही. ही क्रिया अनंतापर्यंत चालू राहील. त्यामुळं हे जे रूप आलेलं ह्याचं हे अखंड आहे. काय आहे? अखंड आहे. शिवाय या ठिकाणी काय होते? हा 3 पुन्हा येणार आहे. त्यामुळं अखंड पण आहे आणि आवर्ती पण आहे. म्हणून ह्याला अखंड आवर्ती दशांश रूप असं म्हणतात. अखंड आवर्ती दशांश रूप या पद्धतीने हे आपण दर्शवतो. 3 हा अंक पुन्हा पुन्हा येतोय म्हणून 3च्या डोक्यावरती असा टिंब द्यायचा. याचा अर्थ ह्या 3 ह्या अंकाची पुनरावृत्ती होणार आहे. म्हणून या पद्धतीने हा अपूर्णांक असा दर्शवायचा. दुसरी आहे संख्या 2/11. या ठिकाणी सुद्धा काय करायचे? मला 2ला भागायचे 11ने. आता 2ला 11ने भागू शकत नाही. त्यामुळे आपण पहिल्यांदा 0चा भाग लावतो. 2 - 0 म्हणजे 2. पुन्हा 0 घेतल्यामुळे या ठिकाणी दशांश चिन्ह देणार आहोत. 11 × 1 = 11चा भाग लागेल. बाकी उरेल 9. पुन्हा 0 घ्या. 8चा भाग लागेल. 11×8 = 88. पुन्हा 2 उरतील. या ठिकाणी वजाबाकी केल्यानंतर पुन्हा 0 घेतलं तर 1चा भाग लागेल. 11×1 = 11. पुन्हा उरतील 9 उरतील. पुन्हा 8चा भाग लागेल. म्हणजे या ठिकाणी 18, 18, 18 हा अंक पुन्हा पुन्हा येत राहणार आहे. त्यामुळे हा सुद्धा अखंड आवर्ती दशांश रूप आहे या संख्येचं. आता हे 2/11 आपण असं लिहिणार आहोत. या ठिकाणी हा अंकांचा गट पुन्हा पुन्हा येतोय. त्यामुळे याच्यावर अशी आडवी रेघ द्यायची. एकच अंक येतोय त्यावेळेस आपण काय देतोय? टिंब देतोय. पण अंकांचा हा गट पुन्हा पुन्हा येणार आहे म्हणून आपण या ठिकाणी आडवी रेघ अशी देणार आहोत. म्हणजे अखंड आवर्ती आणि खंडित रूप काय आहे ते तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता अखंड आवर्ती संख्या असेल तर तिचं परिमेय रूप काय आहे ते बघूया. समजा 2.5 ही एक काय आहे? खंडित दशांश रूप आहे. 2/5 म्हणजे आपण काय लिहितो? 25/10. 5ने भाग झाल्यावर काय येईल? 5/2. म्हणजे ह्या दशांश रूपाचं हे काय आहे? परिमेय रूप आहे. त्याच पद्धतीने आपल्याला अखंड आवर्ती दशांश रूप असेल तर त्याचं परिमेय रूप काय आहे ते पाहायचंय. हा एक आवर्ती दशांश अपूर्णांक आहे. हा आपण परिमेय स्वरूपात किंवा परिमेय p/q स्वरूपात लिहिणार आहोत. मग काय करायचं बघा. x बरोबर ही संख्या म्हणायची. x बरोबर 6 0.6666. याला समीकरण 1 म्हणू. आता या बाजूला आणि या बाजूला मी काय करणार आहे? 10ने गुणणार आहे.
दोन्ही बाजूला 10ने गुण. या बाजूला 10ने गुणल्यावर काय येईल 10x बरोबर या बाजूला 10ने गुणल्यावर काय होईल 0.666ला मला 10ने गुणायचं आहे. आपल्याला माहिती आहे दशांश चिन्हयुक्त संख्या आहे. 10ने गुणताना आपण हे दशांश चिन्ह गुणताना 10ने जेव्हा आपण गुणतो किंवा 10च्या पटीतल्या संख्यांनी जेव्हा गुणतो तेव्हा एकावर जेवढी शून्य असतील तेवढी घरं उजव्या बाजूला जायचं. म्हणजे हे दशांश चिन्ह इथे येईल. म्हणजे 10ने गुणल्यानंतर येतील 6.6666. याला समीकरण नंबर 2 आपण म्हणूया. आता हे 2 आहे समीकरण, हे 1 आहे. समीकरण 2 मधून मी काय करते समीकरण 1 वजा करते. डाव्या बाजूतून डावी बाजू वजा करा, उजव्या बाजूतून उजवी बाजू वजा करा. 10x वजा x बरोबर यातून 6.66 मधून हे 0.66 वजा करायचे आहेत आपल्याला. हे वजाचं चिन्ह या ठिकाणी. 10x मधून 1x गेला 9x. यांची वजाबाकी आपण करूया. यांची वजाबाकी काय येईल बघा 6.666 वजा 0.666. इथं 0 येतील आणि 6तून 0 गेल्यावर 6 येतील. म्हणजे फक्त काय येईल 6 येतील. म्हणजे x बरोबर येतील 6/9. जर या ठिकाणी आपण याला संक्षिप्त रूप दिलं तर 2/3 येतील. 3नी भाग जाणार आहे दोन्हीकडं. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9. म्हणजे 0.666चं परिमेय रूप आलं 2/3. मगाशी आपण या परिमेय रूपावरून हे दशांश रूप काढलं. आता ह्या अखंड आवर्ती दशांश रूपावरून हे आपण परिमेय रूप या ठिकाणी काढायचं आहे. आता बघा या ठिकाणी 10नेच का गुणले मी, कारण एकाच अंकाची पुनरावृत्ती झाली. हा 6चीच पुनरावृत्ती, एकच अंक आहे हा, म्हणून 10ने गुणायचे. समजा अंकांचा गट असेल, 2 अंक असतील तर 100ने गुणायचं. या ठिकाणी 3 अंक असतील तर 1000ने गुणायचं. अशा पद्धतीने अजून एक उदाहरण आपण बघूया. 3.17 अखंड आवर्ती दशांश अपूर्णांक हा अंकांचा गट या ठिकाणी पुन्हा पुन्हा येणार आहे. म्हणजे ही संख्या कशी आहे बघा, x बरोबर 3.1717 या पद्धतीने ही अशी संख्या येणार आहे. आता या ठिकाणी बघा 17ची पुनरावृत्ती होती, म्हणजे 2 अंक आहेत, म्हणून आपण या ठिकाणी 100ने गुणायचे. दोन्ही बाजूला 100ने गुणायचं. या बाजूला पण आणि ह्या बाजूला पण. काय होईल बघा गुणल्यानंतर, तर बघा 3.1717ला मला 100ने गुणायचे. म्हणजे दशांश चिन्हयुक्त संख्या आहे ही. याला 100ने गुणताना हे दशांश चिन्ह आहे ते उजवीकडे 2 घरं सरकणारे. म्हणजे हे दशांश चिन्ह कुठे जाईल, इथं जाईल. म्हणजे हा गुणाकार काय येईल 317.17. एकावर जेवढी शून्य आहेत तेवढी घरं उजवीकडे सरकतं दशांश चिन्ह, त्यामुळे हा गुणाकार येईल 317.17. त्यामुळे मी इतर मांडले 317.1717. याला आपण समीकरण नंबर 2 म्हणतोय, याला समीकरण नंबर 1 म्हणतोय. आता समीकरण 2 मधून समीकरण 1 काय करूया, वजा करूया. बघा 100x वजा x वजा 317.1717 वजा 3.1717. 100x मधून 1x गेले 99x येतील. आता ही वजाबाकी काय येणार आहे, ही वजाबाकी बघा काय येते. इकडं दशांश चिन्हाचे इकडं सगळे 0 येतील. 7तून 3 गेले 4, 1चा 1, 3चा 3. म्हणजे काय येतील हे 314. आणि म्हणून x बरोबर 314/99 हे याचं परिमेय रूप, p/q स्वरूप. अशा पद्धतीने या ठिकाणी 2 अंकांची पुनरावृत्ती झाली 17 म्हणून आपण 100ने गुणणार आहोत. जर 3 अंक असतील, समजा 0.257 असा असेल, 0.257 या संख्येचं परिमेय रूप काढा, तर आपण या ठिकाणी 1, 2, 3 1000ने गुणणार आहोत. अशा पद्धतीने हा उदाहरण संघ आपल्याला सोडवता येईल.